नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दल म्हणजे 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. हो. आपल्याकडे एक मार्गदर्शक आहे, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी मार्गदर्शक नावाचं. त्यातूनच आपण महत्त्वाचे टप्पे सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी बरोबर. कारण ही प्रक्रिया म्हणजे बघायला गेलं तर सोपी वाटते, पण प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. तर या मार्गदर्शकाच्या आधारे बघूया नेमकं काय करायचं आहे. सुरुवात करूया मग. लॉग इन आणि अलॉटमेंट लिस्ट तपासण्यापासून. मार्गदर्शकात म्हटलंय की विद्यार्थी लॉग इन ID आणि पासवर्ड वापरू शकतात, पण एक चांगली गोष्ट दिली आहे तिथे, लॉग इन न करताही अलॉटमेंट लिस्ट बघता येते, फक्त अर्ज क्रमांक टाकून. हो, ही खूप चांगली सोय आहे. म्हणजे पटकन कळतं आपल्याला काय झालंय ते. त्या लिस्टमध्ये मग तुमचा पसंती क्रमांक असतो, प्रवर्ग असतो, कॉलेज मिळालं की नाही, कोणती शाखा मिळाली, तुमचे मेरिट मार्क्स आणि स्टेटस म्हणजे मिळालं की नाही हे सगळं दिसतं. अच्छा, म्हणजे पटकन एक आढावा मिळतो. हो, पण ही फक्त काय म्हणतात त्याला प्राथमिक माहिती झाली. बरोबर. मग अधिक तपशिलासाठी लॉग इन करणं गरजेचं आहे. मग डॅशबोर्डवर जाऊन कॅप ॲडमिशन्स मेनूतून कॅप अलॉटमेंट स्टेटस तपासायला सांगितलं आहे. हो, इथे मग तुम्हाला जास्त डिटेलमध्ये दिसतं, म्हणजे नक्की कोणत्या राऊंडमध्ये मिळाले, तुमचा अर्ज क्रमांक काय आहे आणि प्रवेशाची नेमकी स्थिती काय आहे ही माहिती काळजीपूर्वक तपासा असं मार्गदर्शक सांगतं. कारण इथे गफलत नको व्हायला. आणि मग येतो महत्वाचा भाग, कागदपत्र अपलोड करण्याचा. मार्गदर्शकात यावर खूप जोर दिलाय असं वाटतंय. प्रवेशाला होकार देण्याआधी हे मस्ट आहे, नाही का? अगदी. कारण त्याशिवाय ते प्रोसीड फॉर ऍडमिशन बटन आहे ना, ते चालूच होत नाही. आणि कागदपत्र अगदी बरोबर म्हणजे अचूक आणि स्पष्ट अपलोड करणं फार गरजेचं आहे. मार्गदर्शकात हेच वारंवार सांगितलंय. हो, नाहीतर तिथेच अडकू शकतं सगळं. बरोबर. आणि समजा कोणाला प्रवेश मिळाला नसेल तर तिथे चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड असा एक पर्याय पण असतो. म्हणजे कारण कळतं की का नाही मिळालं, हे पण महत्वाचं आहे. हो, म्हणजे पुढच्या फेरीसाठी तयारी करता येते. बरं, कागदपत्र अपलोड झाली की मग कन्फर्म करून पुढे जायचं. पण मला इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली. मार्गदर्शकात अंडू प्रोसीड ॲडमिशन म्हणजे काय, प्रक्रिया मागे पण घेता येते. हो, ही एक चांगली सोय आहे. समजा तुम्ही प्रोसीड केलं पण नंतर वाटलं की नकोय कॉलेज किंवा विचार बदलला, तर तुम्ही ती प्रक्रिया मागे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो. खरंच की लवचिकता आहे म्हणजे प्रक्रियेत. हो, घाईत निर्णय घेण्यापेक्षा विचार करून घेतलेला बरा. आणि एकदा का निर्णय पक्का झाला की मग प्रिंट अलॉटमेंट लेटरचं ऑप्शन येतो. हे पत्र म्हणजे तात्पुरता प्रवेश मिळाल्याचा पुरावा, बरोबर? हो, पण हे अंतिम नाही हे लक्षात ठेवायचं. हे फक्त कॉलेजला कळवण्यासाठी की तुम्ही प्रवेश घ्यायला इच्छुक आहात. खरी प्रक्रिया पूर्ण होते जेव्हा कॉलेज तुमचा प्रवेश कन्फर्म करतं. अच्छा. मग तुम्हाला कॅप ॲडमिशन समरीमध्ये अंतिम ॲडमिशन लेटर मिळतं. आणि हेच पत्र महत्वाचं आहे, तुमच्या प्रवेशाचा अधिकृत पुरावा म्हणून. मार्गदर्शिकेत पण हे स्पष्ट केलंय. ओके, म्हणजे कॉलेजकडून कन्फर्मेशन येईपर्यंत थांबायचं. हो. आणि जर का समजा या सगळ्यात काही प्रॉब्लेम आला किंवा काही विचारायचं असेल तर मार्गदर्शकात मदतीसाठी संपर्क डिटेल्स दिलेले आहेत. ईमेल ID आहे support@mahafeeadmissions.in आणि फोन नंबर पण आहे 85 30 05 55 75 6. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत संपर्क करता येतो. उत्तम. म्हणजे मदतीची सोय पण आहे. तर आपण जर का या सगळ्या प्रक्रियेचा थोडक्यात आढावा घेतला तर काय मुद्दे लक्षात ठेवायचे? पहिलं म्हणजे लॉग इन करून किंवा न करता तुमची अलॉटमेंट लिस्ट तपासा. हो. मग डॅशबोर्डवर जाऊन स्टेटस नक्की बघा. बरोबर. हो. तात्पुरतं अलॉटमेंट लेटर प्रिंट करून घ्या. आणि शेवटी कॉलेजने प्रवेश निश्चित केल्यावर अंतिम ॲडमिशन लेटर मिळवा. ही झाली मुख्य प्रक्रिया. बरोबर. पण या मार्गदर्शकासोबतच ना एक गोष्ट पण लक्षात घ्यायला हवी. म्हणजे ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होण्याआधीच आपली तयारी काय आहे? आपली सगळी कागदपत्र रेडी आहेत का? स्कॅन करून तयार ठेवली आहेत का? हो, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपण जे पसंतीक्रम भरलेत ते खरंच आपल्या मार्कांना आणि आवडीला धरून आहेत का याचा विचार केलाय का? कारण मार्गदर्शक प्रक्रिया सांगेल, पण ही पूर्वतयारी केली ना तर प्रक्रिया खूप सोपी आणि विनात्रास होते. अगदी बरोबर. म्हणजे फक्त प्रक्रिया फॉलो करण्यापेक्षा थोडी पूर्वतयारी केली तर जास्त फायदा होईल. नक्कीच.